मित्रांनो, इमॅजिन करा जर तुम्ही चालत्या ट्रेनमध्ये चाललेत, एकदम शांततेत एका डीप थॉटमध्ये, डीप विचारामध्ये तुम्ही, आणि अचानक जर एक बाई अशी ओरडत असेल तर सुनो सुनो सुनो, आज सब इधर सुनो। उसने आपको क्रूज पर बलिदान किया है, उसने अपने आप को खुद को सूली पर बलिदान किया है। जो कोई उसके ऊपर विश्वास करेगा वो अनंत काल का जीवन पाएगा और वो स्वर्ग में मिलेंगे। खरंच चालत्या ट्रेनमधून फेकण्यासारखा विषय हा ऑलरेडी लोकांच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि ही बाई इथं धर्मांतर करण्यामध्ये बिझी आहे। मित्रांनो, तुम्ही असं इकडे न्यूज वगैरे बघू शकता की एकच गोष्ट चालू आहे, धर्मांतर। खरंच इथं कोण अपरिचित सारखा माणूस असताना हिला ट्रेनच्या बाहेरच फेकून दिलं असतं। तुम्ही आज ज्या धर्माबद्दल बोलणार आहे त्या धर्माबद्दल कोणाला जास्त काय माहितीच नाही, त्यांचे टाइप्स कसे असतात, ते वर्क कसं करतात आणि त्याच्यामधले जे टाइप्स आहेत ते धर्मांतर कसे करतात। तुम्ही ज्या ख्रिश्चन कम्युनिटीबद्दल बोलायला जाणार ते म्हटलं जातं की खूप पीसफुल कम्युनिटी, हो हे मी पण मान्य करतो, पीसफुल कम्युनिटी आहे, पण खूप लोकांना माहिती नाही की ह्यांच्यामध्ये पण टाइप्स असतात। एक रोमन कॅथलिक आणि दुसरा टाइप असतो बिलिव्हर आणि प्रोटेस्टंट। तर ही जी रोमन कॅथलिक लोक असतात ह्यांना काही घेणं देणं नसतं कोणाशी, काय धर्माशी वगैरे, कन्वर्ट वगैरे ह्यांना काय माहिती नसतं। पण हे जे बिलिव्हर्स आणि प्रोटेस्टंट आहेत, आज मी सगळा फोकस त्यांच्यावरती करणार आहे। 28 जुलैला जेकब आणि स्टीवन कदम नावाचा व्यक्ती हे अजमेरा परिसरात राहत होते। हे लोक धर्मांतर करताना आधी अभ्यास करतात, अभ्यास प्रत्येक एरियामधला करतात, तिथल्या लोकांबद्दल करतात की कोणत्या लोकांना काय गरज आहे, आणि एकदा जर ह्यांना कळलं की कोणती तरी एक फॅमिली मेंबर आहे त्यांना खूप गरज आहे पैशांची, हे तिथं इझिली टार्गेट होतात। तसंच हे दोघं पिंपरी चिंचवडमध्ये धर्मांतर करताना पकडले गेले होते। आत्ता सोलापूरमध्ये मातंग समाजाच्या 100 लोकांना गोळा केलं होतं, तिथून बाहेरून फॉरेनर्स आणले होते आणि त्यांना आपलं नशीब एवढं घाण आहे की ते आपलेच लोक त्यांना कन्वर्ट, इंग्लिश टू मराठी कन्वर्ट करून त्यांना सांगत होते। हे काय कन्वर्ट करून सांगत होते की तुम्हाला तुमचे देव पाण्यामध्ये टाकायचे, तुम्हाला तुमचा देव वाचवायला येणार नाही, तुमचा देव हा एक राक्षस आहे, तुम्हाला आमचा येशू मसीह देवच वाचवणार आहे, हिंदू धर्म आहे तो वाईट धर्म आहे, तुम्ही जर आमचा धर्म स्वीकारला तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल। माझी इच्छा जर झाली असती ना तर मी ह्यांना खरंच एकदा काशीला फिरून आणलं असतं, यांना काशी बघूनच यांची मोक्ष प्राप्ती झाली असती। हे धर्मांतराबद्दल एवढा अभ्यास करतात की चला एखाद्या व्यक्ती कळलं की हा गरीब आहे, आपण त्याला पैसे देऊन कन्वर्ट करू शकतो, पण जर तुमच्या घरामध्ये कोण आजारी असेल तर हे लोक तिथे पण टार्गेट करतात, सांगतात की येशू मसीह तुम्हाला नीट करेल, तुमचा देव तुम्हाला नीट नाही करणार आहे, तुम्ही त्याला फक्त प्रार्थना करा, तुम्ही सगळे नीट होतील। जेव्हा तुम्ही स्वतः रिसर्च करतील, आसाम, छत्तीसगड, झारखंड साईडला इथं आदिवासी लोकांना जास्त टार्गेट केलं जातं, आणि आदिवासी भागात जिथं लांब लांबपर्यंत शिक्षणाचा काही संबंध नाही, हे लोक इझिली तिथे जाऊन लोकांचा माइंड वॉश करतात। त्या जमिनीवरती ख्रिश्चन कम्युनिटीचा काही संबंधच नव्हता। तुम्ही स्वतः गुगल रिसर्च करा, इथं जो पहिला व्यक्ती आला होता तो होता सेंट थॉमस, आणि तो आला होता केरलामध्ये। म्हणून जर तुम्ही यांची कम्युनिटी बघितली तर ही केरला साईडला आहे। तर जाऊन हे ब्रिटिश, पोर्तुगीज बिझनेस ट्रेडच्या नावाखाली इथं आले आणि धर्मांतर केलं। लोक धर्मांतर करताना यांचे तोंड बघून एवढं चिडचिड होतं ना, कारण आता मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो, आपला एक भाऊ आहे त्याला म्हणतोय, त्याला सांगतोय की इथं होतं काय आधी, तू कुठला आहेस, तुझं नाव काय, तुला पण माहिती तू कन्वर्टर आहे, तू कन्वर्ट केलेला आहे तरी पण तू इथं येऊन, बिहारचा व्हिडिओ हा तुम्ही बघा एकदाच। जाइए ना केरल में जाके कीजिए, सब यहाँ पर नहीं चलेगा। बिहार में केरल जाइए, केरल। हाँ, वो आदिवासी को गुमराह कर सकते हैं, समझे ना। वो आदिवासी को 2-4 हजार 10 हजार देके, चपड़ासी वाला नौकरी देके आप लोग करवा सकते हैं, लेकिन हम लोग को नहीं। यीशु मसीह को अपना परमेश्वर के रूप में स्वीकार करेंगे और विश्वास करेंगे कि यीशु मसीह उनके पापों के लिए मृत्यु सहकर जी उठा है। जो हम लोग कहाँ पर आया था यीशु मसीह? यीशु मसीह का जन्म कहाँ हुआ? आपका भगवान को पहले बताइए उसका जन्म कहाँ हुआ? सुनो सर, एक मिनट, कहाँ जन्म हुआ सर उसका? आपके उसका जन्म कहाँ हुआ? ईसा मसीह का जन्म कहाँ? ईसा मसीह का जन्म धरती के बीच कहा जाने वाला है, हाँ, इस्राएल में हुआ। हाँ, यहाँ पे तो नहीं हुआ। ये राम का देश है ना, सुनिए, ये राम का सनातनी का देश है। हाँ, ये हिंदुस्तान हिंदू का देश है, ईसाई का देश तो नहीं है। ना ये अमेरिका है और ना ये आपका क्या बोलते हैं इसको, इंग्लैंड। सबसे जो आदमी यहाँ 200 वर्ष राज करके आप लोग को पता नहीं है, फिर उसी में हम लोग को जोड़ना चाह रहे हैं। नहीं, जेव्हा पण एका सनातनवरती अत्याचार होताना किंवा धर्मांतर होताना मी व्हिडिओ बघतो ना, मला एवढंच माहिती की ही मागच्या पिढीची चुकी आहे जी आपण आता इथून पुढे नाही करणार आहे। जो तो आपापल्या आयुष्यात खुश असतो, त्याला काहीच घेणं नसतं बाहेर काय चालू आहे काय नाही, पण एक दिवस जेव्हा तुमच्या घरापर्यंत येईल तेव्हापर्यंत खूप उशीर होईल। त्यावरती खरंच असं एक नवीन काहीतरी कायदा आणला पाहिजे जेणेकरून यांची असं करायची हिंमतच होणार नाही। मित्रांनो, ते म्हणतात ना, जर छत्रपती संभाजी महाराज पकडले नसते गेले आणि फक्त 10 वर्ष अजून जिवंत राहिले असते तर ब्रिटिश काय यांचा धर्म पण आज इथं नसता। धन्यवाद।